येत असते, त्यामुळे ते सगळे औपचारिकरित्या त्या कोथरूडमध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळे उपस्थित राहणार आहेत। बहिणीचा पुढचा हप्ता जो डिसेंबरचा आहे काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ते कधीपर्यंत मिळेल काय? 24 तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचा तुम्ही हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला बघू शकता डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत ते पुढे पाहू शकता। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1500 रुपये यायला सुरुवात झाली आहे, सांगली जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात झालेल्या आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेले आहे, धुळे जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेले आहेत। आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 25/12/2024 ची तारीख आहे। ओके, आणि डीबीटीद्वारे डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा यायला सुरुवात होणार आहे, कारण का 3 ते 4 दिवसामध्ये हे जे काय डिसेंबरचा हप्ता आहे तो जमा होणार आहे। जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 7,500 रुपये आधीच आलेले आहेत, पाठवलेले आहेत आणि त्याच्या आता डिसेंबर हप्त्यासाठी 3,500 कोटीची तरतूद केलेली आहे। आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता आला असेल तर हा जो काय तुमचा जो काय स्क्रीनशॉट आहे हा असा स्क्रीनशॉट हा आपल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअपला आणि लाडकी बहीण योजनेचा जो काय ग्रुप आहे त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि बऱ्याच महिलांना जे काय मागचे राहिलेले पैसे आले नव्हते 7,500 रुपये किंवा काय जणांना बरेच पैसे एकही हप्ता आला नव्हता त्यांना डायरेक्ट पैसे येण्यात जमा झालेले आहेत। तर इथं बघू शकता एका बहिणीने स्क्रीनशॉट पाठवलेला आहे 24/12/2024 डायरेक्ट 7,500 डीबीटीद्वारे डायरेक्ट गव्हर्नमेंटनं खात्यामध्ये टाकलेलं आहे। ओके, त्यामुळं तुम्ही काय करा व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाडक्या बहिणीचा जो काय ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा। नवीन जे अपडेट आहेत ते आपल्या ग्रुपवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन अपडेट मिळत जातील। ओके, धन्यवाद।